नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या यूट्यूब चॅनल मॅथराइज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो। आणि आज आपण पाहणार आहोत इन्व्हर्जन मेथडवरचे प्रॉब्लेम। तर बघा, इन्व्हर्जन मेथडवरचे जे काही कन्सेप्ट होती ती तुम्ही काल समजून घेतली। तर बघा, आज त्याच्यावरचा प्रॉब्लेम असा आहे, सॉल्व द इक्वेशन्स x + 2y = 2 and 2x + 3y = 3 बाय इन्व्हर्जन मेथड। हे जे दोन इक्वेशन आहेत त्याचं आपल्याला सोल्युशन इन्व्हर्जन मेथडने फाइंड करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण दिलेले इक्वेशन घेऊ। बघा, सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन्स आर पहिलं इक्वेशन आहे x + 2y = 2 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x + 3y = 3। जेव्हा आपल्याला असे दोन इक्वेशन दिले जातात त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहावे लागतात। तर बघा, राइट दिस इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म। बघा, आता हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिते वेळेस पहिले जे इक्वेशन आहे x + 2y, आता याच्यामधला जे x आणि y चे कोएफिशिएंट आहेत त्याचा अगोदर आपल्याला मॅट्रिक्स बनवावा लागतो। बघा, या मॅट्रिक्स मध्ये पहिल्या मॅट्रिक्स मध्ये x आणि y चे, पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट आणि खालच्या ह्याच्यामध्ये रो मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट। बघा, या ठिकाणी x चा कोएफिशिएंट आहे 1, इथं y चा कोएफिशिएंट आहे 2। त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मधला इथला x चा कोएफिशिएंट आहे 2 आणि y चा कोएफिशिएंट आहे 3। त्याच्यानंतर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला x आणि y चा मॅट्रिक्स घ्यावा लागतो आणि त्या मॅट्रिक्सला हा बघा x आणि y असा मॅट्रिक्स घ्यावा लागतो। हा जो x y चा हा जो मॅट्रिक्स आहे याला या मॅट्रिक्सचा कोएफिशिएंट मॅट्रिक्स असं म्हणलं जातं। नेक्स्ट आहे मग जे कॉन्स्टंट टर्म आहेत 2 आणि 3 याचा मॅट्रिक्स त्याच्या इक्वल मध्ये घ्यायचा, म्हणजे इथं वर येईल 2 आणि खाली येईल 3। हे झालं दिलेल्या इक्वेशनचा मॅट्रिक्स फॉर्म। तर याच्यामध्ये पहिला जो असतो हा मॅट्रिक्स, याला आपण नाव देऊ इट इज ऑफ द फॉर्म। हे या फॉर्म मध्ये असतं, इट इज ऑफ द फॉर्म a × x = b, where बघा, इथं पहिला जो मॅट्रिक्स असतो त्याला आपण a नाव देतो, म्हणजे पहिला जो मॅट्रिक्स आहे तो a आहे, वेअर a = 1 2 2 आणि 3, कॉमा हा जो दुसरा x आहे तो म्हणजे xy, हा मॅट्रिक्स कोएफिशिएंट मॅट्रिक्स x = xy आणि अँड b जो मॅट्रिक्स आहे हा 2 आणि 3 तो b मॅट्रिक्स असतो, b = 2 आणि 3। हे आहेत मॅट्रिक्स। आता हे मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर किंवा त्याचं फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम ए मॅट्रिक्स जो आहे त्याचा इन्व्हर्स फाइंड करायचा असतो। तर बघा, आपण या ठिकाणी इन्व्हर्स फाइंड करू ए चा। लेट अस फाइंड ए इन्व्हर्स। ए इन्व्हर्स फाइंड करताना आपल्याला सर्वप्रथम त्याचा डिटर्मिनंट जो आहे तो नॉन झिरो आहे का झिरो आहे, किंवा तो मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते चेक करू अगोदर आपण। तर बघा, डिटर्मिनंट ऑफ ए = या ठिकाणी येईल 1 2 आणि 2 3, एलिमेंट सेम राहतील 1 2 2 3, आणि हा येईल 3 1 3 वजा 2 2 4, आणि याचा हे 3 वजा 4 म्हणजे -1 येतो। Therefore, determinant of A is not equal to 0, आणि ज्या वेळेस डिटर्मिनंट हा नॉन झिरो असतो त्यावेळेस त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, म्हणजे असं घ्या, therefore A इन्व्हर्स एक्झिस्ट। आता हा जो मॅट्रिक्स आहे A त्याचा आपण इन्व्हर्स फाइंड करताना इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू। तर बघा, असं घेऊ, मग इथं कन्सिडर A × A इन्व्हर्स = I। बघा, नंतर इथं आपण ए मॅट्रिक्स घेऊ। ए आहे 1 2
2 आणि 3 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय आहे. आय आपल्याला इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 चा घ्यायचा. इथे येईल 1 0 0 आणि 1. बघा याच्यामध्ये आता सर्वप्रथम पहिला जो एलिमेंट आहे तो 1 आहे. आपल्याला हा जो 2 आहे त्याला 0 करायचा. त्याला 0 करण्यासाठी पहिल्या रोला 2 न गुणायचं आणि त्या सेकंड रो मधून मायनस करायचा. म्हणजे बघा बाय R2 टेंड्स टू R2 minus 2R1 we get. तर बघा मग इथं असेल पहिला रो जशाला तसा 1 2. R2 आहे 2 वजा 2 गुणिले R1 मध्ये आहे 1. 2 गुणिले 2 गुणिले 1 2 आणि 2 वजा 2 0 होतो. इथे येईल 0. त्याच्यानंतर R2 मध्ये आहे 3. 3 वजा 2 गुणिले 2 4. 3 वजा 4 म्हणजे वजा 1 येतो. इंटू ए इनवर्स. आता सेम जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचंय. तर या ठिकाणी R2 आहे 0. 0 मायनस 2 गुणिले 1 म्हणजे -2 येतात. पहिला रो जशाला तसा राहतो. पहिल्या रो मध्ये नाही करायचं आपल्याला, सेकंड रो मध्ये इथे येईल -2 आणि इथं बघा सेकंड पुढचा एलिमेंट R2 मध्ये 1 आहे. 1 वजा 2 गुणिले 0 0 आणि 1 वजा 0 म्हणजे 1 येतो. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला 1 आणायचा असतो पण इथं -1 आहे. मग तो मायनस काढून टाकण्यासाठी त्याला मायनसनच मल्टिप्लाय करायचं. म्हणजे असं येईल बाय R2 टेंड्स टू -1 इंटू R2 वी गेट. या ठिकाणी असं होईल. मग पहिला रो जशाला तसा इथे येईल 1 2 -1 न जर आपण R2 ला गुणलं म्हणजे 0 ला गुणलं तर तो 0च राहतो. आणि हे बघा -1 गुणिले -1 +1 येतो. इंटू ए इनवर्स इक्वल टू पहिला रो जशाला तसा 1 आणि 0. इथं -2 आहे त्याला जर -1 न गुणलं तर +2 होतो. आणि +1 ला जर -1 न मल्टिप्लाय केलं तर तो -1 होतो. त्याच्यानंतर हा जो 2 आहे त्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. बघा त्यानंतर हा जो 2 आहे या ठिकाणी आपल्याला 0 आणायचं आहे. तर त्या ठिकाणी 0 आणण्यासाठी R2 जो आहे त्याला 2 न गुणायचं आणि R1 मधून मायनस करायचं. म्हणजे कंडिशन असेल किंवा ट्रान्सफॉर्मेशन असेल बाय R1 टेंड्स टू, हे याच्या खाली आहेत, R1 टेंड्स टू R1 -2 इंटू R2 वी गेट. तर बघा मग पहिल्या रो मध्ये असं येईल मग 1 वजा 2 गुणिले 0 0 आणि 1 वजा 0 म्हणजे त्या ठिकाणी 1 येईल. त्याच्यानंतर इथं 2 आहे बघा R1 मध्ये 2 वजा 2 गुणिले 1 2, तिथं 2 वजा 2 येतो आणि तो होतो 0. आणि सेकंड रो जशाला तसा तो येईल 0 आणि 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये किंवा पलीकडच्या मॅट्रिक्स मध्ये बघा इथं असं येईल मग R1 आहे 1 वजा 2 गुणिले 2 4 आणि 1 वजा 4 म्हणजे वजा 3 येतात. त्याच्यानंतर तिथं 0 आहे R1 आहे 0 वजा 2 गुणिले वजा 1 वजा 2 गुणिले वजा 1 म्हणजे +2 येतात आणि 0 + 2 हे 2 येतात. आणि सेकंड रो जशाला तसा 2 आणि -1. आता हा जो मॅट्रिक्स आहे ए तो पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स म्हणजे इथं फक्त ए इनवर्स राहतो आणि ए इनवर्स आला -3 2 2 आणि -1. आता याच्यानंतर तो जो आपला मॅट्रिक्स फॉर्म होता 9, बघा मॅट्रिक्स फॉर्मला काय करायचं आपल्याला प्री मल्टिप्लाय करायचंय ए इनवर्सनं. बघा असं येईल मग 9 प्री मल्टिप्लाय AX इक्वल टू B बाय ए इनवर्स वी गेट. हा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे AX इक्वल टू B त्याला प्री मल्टिप्लाय करायचे आपल्याला ए इनवर्सनं. तर बघा असं येईल मग A इनवर्स इंटू A इंटू X इक्वल टू A इनवर्स इंटू
बी. मग ए इनवर्स इंटू ए येतं, ए इनवर्स इंटू ए असं घ्या, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आणि आपल्याला माहित आहे ए इनवर्स इंटू ए म्हणजे आय, इथे येईल मग आय इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आता या ठिकाणी आपण एक्स, ए इनवर्स आणि बी याच्या व्हॅल्यू ठेवू आणि त्याच्यानंतर त्याचा प्रोडक्ट घेऊ. बघा मग या ठिकाणी असं येईल, एक्स आहे, एक्स आणि वाय हा मॅट्रिक्स, एक्स वाय हा आहे एक्स. त्याच्यानंतर ए इनवर्स आताच आपण फाइंड केला, ए इनवर्स आहे इक्वल टू -3 2 2 आणि -1 हा आहे ए इनवर्स. आणि त्याच्यानंतर बी, बी हा आहे 2 आणि 3 2 आणि 3. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे दोन मॅट्रिक्स आहेत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर असं येईल मग बघा, -3 गुणिले 2 -6 येतात, -6 आणि 2 गुणिले 3 3 दोन्ही 6 ते +6 येतात. त्याच्यानंतर आता ह्या ना 2 गुणिले 2 4 आणि -1 गुणिले +3 -3 येतात, पण या ठिकाणी आपण अगोदर प्लस येतो आणि इथं -3. आपल्याला माहिती आहे -6 +6 हे 0 येतात आणि 4 इथं प्लस मायनस मायनस होतो आणि 4 - 3 म्हणजे इथं 1 येतात. आणि हा मॅट्रिक्स जो आहे एक्स वाय जशाला तसं घेऊ, एक्स आणि वाय. आणि बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्सच्या इक्वॅलिटीनुसार मग याच्या व्हॅल्यू येतील बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वी हॅव एक्स इक्वल टू येतो हा फर्स्ट एलिमेंट आणि इकडचा फर्स्ट एलिमेंट म्हणजे 0. देअरफॉर एक्स इक्वल टू 0 अँड y इक्वल टू येतो 1, y इक्वल टू 1. आणि अशा प्रकारे आपण इन्व्हर्जन मेथडचा यूज करून ते जे दिलेले दोन लिनियर इक्वेशन होते त्याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. बघा त्यानंतरचा प्रॉब्लेम असा आहे, सॉल्व द इक्वेशन्स x + y = 4 आणि 2x - y = 5 बाय इन्व्हर्जन मेथड. हा सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला इन्व्हर्जन मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा सोल्युशन मध्ये सर्वप्रथम आपण दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते घेऊ. बघा असे येईल मग, गिव्हन इक्वेशन्स आर पहिलं इक्वेशन आहे x + y = 4 अँड सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 5. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. आता हे जे दोन इक्वेशन आहेत त्याला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू. राईट these equations in matrix form we have. तर आपल्याला या ठिकाणी असं मिळेल बघा. मग पहिला आता मॅट्रिक्स लिहिताना 2x2 चा मॅट्रिक्स येईल. दोन इक्वेशन आहेत या ठिकाणी आणि दोन व्हेरिएबल आहेत. तर इथं मग पहिल्या रो मध्ये मॅट्रिक्स लिहिताना पहिल्या रो मध्ये पहिले जो x आणि y चे कोएफिशिएंट येतात पहिल्या रो मध्ये. इथं x चा कोएफिशिएंट 1 आहे, इथं पण 1 आहे. आता दुसऱ्या रो मध्ये येतील मग x आणि y चे कोएफिशिएंट. इथं x चा कोएफिशिएंट आहे 2 आणि इथं y चा कोएफिशिएंट आहे -1. त्याच्यानंतर मॅट्रिक्स येतो x आणि y व्हेरिएबलचा मॅट्रिक्स. पहिल्या आता इथं पहिल्यांदा येतो x आणि नेक्स्ट येतो y आणि इक्वल टू नंतर असतो कॉन्स्टंट टर्मचा. कॉन्स्टंट आहे तिथं 4 आणि 5 असं घ्यायचं. पहिला एलिमेंट असतो पहिल्या इक्वेशनचा आणि दुसरा एलिमेंट असतो दुसऱ्या इक्वेशनचा. कॉन्स्टंट टर्म असतात. हा आला मॅट्रिक्स फॉर्म. आता याच्या नंतर हे अशा फॉर्म मध्ये असतो, इट इज ऑफ द फॉर्म a इंटू x इक्वल टू b. a इंटू x इक्वल टू b या फॉर्म मध्ये असतो. म्हणजे हा पहिला जो मॅट्रिक्स असतो तो a असतो. बघा असं घ्यायचं, वेअर a इक्वल टू
1 1 2 आणि वजा 1 कॉमा x इक्वल टू असतो हा x आणि y, हा आहे कॉलम मॅट्रिक्स x आणि y, कारण या ठिकाणी हा फक्त एकच कॉलम आहे. आणि सेकंड अँड b इक्वल टू 4 आणि 5. त्याच्यानंतर आपल्याला आता डायरेक्टली हा जो मॅट्रिक्स ए आहे त्याचा इनव्हर्स फाइंड करायचा आहे. तर बघा, लेट अस फाइंड ए इनव्हर्स. आता ए इनव्हर्स फाइंड करताना तो जो मॅट्रिक्स आहे ए तो इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करावंच लागतं. म्हणजे इथं घ्या मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1 1 2 आणि -1. तर मग 1 गुणिले वजा 1 येतात आणि -2 गुणिले 1 2 आणि हे येतं -3. म्हणजे जो दिलेला म्हणजे डिटर्मिनंट जो आहे तो नॉन झिरो आलेला आहे. बघा, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. त्याच्यानंतर हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा इनव्हर्स आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन न करायचं का रो ट्रान्सफॉर्मेशन ते आपण ठरवायचं आणि करायचं. हा मॅट्रिक्स आपण रो ट्रान्सफॉर्मेशन नुसार सॉल्व्ह करू. तर बघा, या ठिकाणी असं घ्यायचं, कन्सिडर ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय. मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करताना तुम्ही ऍडजॉइंट मेथड, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन या तिन्हीपैकी एक घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन घेऊ. तर या ठिकाणी ए असा आहे 1 1 2 आणि वजा 1 इंटू ए इनव्हर्स, आणि या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल 2/2 चा 1 0 0 आणि 1. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 1 ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो 2 आहे याच्या ठिकाणी 0 आणायचा. मग त्या ठिकाणी 0 आणण्यासाठी पहिला जो रो आहे त्याला 2 न गुणायचा आणि सेकंड रो मधून मायनस करायचं. म्हणजे असं येईल बाय R2 टेन्स टू R2 -2 इंटू R1 वी गेट. तर या ठिकाणी असं मिळेल. मग बघा, पहिला रो इथं जशाला तसा राहतो 1 आणि 1. त्याच्यानंतर R2 आहे 2 वजा 2 गुणिले 1 2 2 वजा 2 0 येतात. त्याच्यानंतर R2 आहे -1 -2 गुणिले 1 2 -1 -2 हे -3 येतात इंटू ए इनव्हर्स इक्वल टू, या ठिकाणी सुद्धा पहिला रो जशाला तसा. त्याच्यानंतर R2 आहे 0 वजा 2 गुणिले 1 2 0 वजा 2 वजा 2 येतात. त्याच्यानंतर R2 आहे 1 वजा 2 गुणिले 0 0 आणि 1 वजा 0 म्हणजे 1 येतो. त्याच्यानंतर हा जो -3 आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला 1 आणायचा. त्या ठिकाणी 1 आणण्यासाठी त्या टर्मला त्याच टर्मनं भागायचं. ती टर्म कोणती आहे -3, म्हणजे -3 न भागायचं. तर असं येईल बाय R2 टेन्स टू R2 अपॉन -3 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल. मग पहिला रो जशाला तसा 1 आणि 1, 0 भागिले -3 0 येतो, -3 भागिले -3 या ठिकाणी 1 येतात इंटू ए इनव्हर्स इक्वल टू, बघा मग पहिला रो या ठिकाणी सुद्धा सेम राहतो 1 आणि 0. त्याच्यानंतर -2 भागिले -3 इथं वजा वजा पॉझिटिव्ह होतो आणि त्याच्यानंतर 2 भागिले 3 येतात. या ठिकाणी 2 भागिले 3 आणि या ठिकाणी येतील 1 भागिले -3 किंवा त्याला आपण असं लिहू -1 भागिले 3. त्याच्यानंतर बघा, हा जो मॅट्रिक्स आहे, आता हा जो 1 आहे याच्या ठिकाणी आपल्याला इथं तर ऑलरेडी 1 आला, म्हणजे आलेला आहे, आपण ऑलरेडी 1 आहे. तर हा जो 1 आहे त्याला आपल्याला 0 करायचं. तर ते 0 करण्यासाठी हा जो रो 2 आहे त्यामधून रो 1 मायनस करायचा. तर असं येईल मग बाय R1 टेन्स टू R1 मायनस R2 वी गेट. तर बघा मग असं येतं इथं 1 वजा 0 1 1 वजा 1 0, हे 0 आणि 1 जशाला तसा राहतो इंटू ए इनव्हर्स इक्वल टू, आता या ठिकाणी बघा 1 वजा 2 भागिले 3 असं येतं इथं 1 वजा 2 भागिले 3, 3 न 1 ला गुणायचं 3 येतो, 3 - 2
1 येतात आणि त्या ठिकाणी 1/3 राहतो. त्याच्यानंतर 0 वजा हा 0 आहे, R1 0 आहे, 0 वजा 1/3 आणि या ठिकाणी वजा वजा अधिक होतो आणि त्या ठिकाणी राहतो फक्त 1/3. त्याच्यानंतर सेकंड रो जशाला तसा म्हणजे 2/3 आणि 2/3 आणि वजा 1/3. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला जो दिलेला ए मॅट्रिक्स होता तो पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे. बघा तर मग पुढे असं येईल ए इनवर्स इक्वल टू 1/3 2/3 आणि वजा 1/3. या इक्वेशन मध्ये किंवा या मॅट्रिक्स मध्ये 1/3 आपण कॉमन काढू म्हणजे असं येईल ए इनवर्स इक्वल टू 1/3 इंटू इथं 1 राहील, या ठिकाणी सुद्धा 1, इथं 2 आणि इथं वजा 1. हा आला ए इनवर्स. आता हा जो ए इनवर्स आलाय त्यानं आपण हे जे इक्वेशन आहे ax इक्वल टू बी याला प्री मल्टिप्लाय करू. म्हणजे प्री मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याच्या अगोदर घेऊन त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे असं बघा, मल्टिप्लाय प्री मल्टिप्लाय करावं लागेल. प्री मल्टिप्लाय ए इनवर्स प्री मल्टिप्लाय ए इनवर्स किंवा प्री मल्टिप्लाय ax इक्वल टू बी बाय ए इनवर्स. ए इनवर्स ने त्याला आपल्याला प्री मल्टिप्लाय करायचंय. वी गेट, तर या ठिकाणी असं येईल. मग बघा हा जो इक्वेशन आहे त्याला त्याच्या अगोदर मल्टिप्लाय करायचं म्हणजे ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. मग या ठिकाणी असं येईल ए इंटू ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू ए म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि आपण याला डायरेक्टली असं घेऊ एक्स इक्वल टू किंवा आय इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. मग एक्स आहे हा एक्स आणि वाय चा कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय. ए इनवर्स आलाय 1/3 इंटू हे 1 1 2 -1 1 1 2 आणि -1 आणि बी आहे 4 आणि 5. आता याचं मल्टिप्लिकेशन करू ह्या दोन मॅट्रिक्सचं. तर असं येईल. मग इथं 1/3 कॉमनच ठेवू. 1/3 बघा 1 गुणिले 4 4 आणि 1 गुणिले 5 5 अधिक 5 येईल इथं. त्याच्यानंतर 2 गुणिले 4 4 दोन्ही 8 येतात आणि अधिक 5 1 5 वजा 5 येतील. वजा 1 अधिक 5 इथं वजा 5 येतील. तर बघा याच्यानंतर आपण याला सॉल्व्ह करू. मग असं येईल एक्स वाय इक्वल टू इथे येईल मग 4 अधिक 5 9 येतो. इथं 1/3 जशाला तसं राहील. 4 अधिक 5 9 आणि 8 अधिक वजा वजा होतो आणि 8 वजा 5 म्हणजे 3 येतात. आणि त्याच्यानंतर हा जो 1/3 आहे त्याला आपण त्याला मल्टिप्लाय करू आणि त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर असं येईल मग 9 गुणिले 1/3 म्हणजे 3 आणि 9चं डिव्हिजन होतं म्हणजे भागाकार होतो आणि असं येईल बघा 9 गुणिले 1/3 3 1 3 3 3 9 या ठिकाणी 3 येतो आणि 1/3 न जर 3 ला गुणलं तर तिथं 1 येतो. हा आला x आणि या ठिकाणी x आणि y. त्याच्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी हॅव या ठिकाणी येईल मग x इक्वल टू 3 येतो आणि y इक्वल टू 1 येतो. देअरफॉर x इक्वल टू 3 अँड y इक्वल टू 1. आणि अशा प्रकारे जे दिलेले दोन इक्वेशन होते लिनियर इक्वेशन ते आपण इन्व्हर्जन मेथड नुसार त्याचे इक्वेशन व्हॅल्यू फाइंड केलेले आहे.
बघा त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे सेम आहे, इथं फक्त आपल्याला इक्वेशन चेंज केले 2x + 6y = 8, x + 3y = 6. हे जे इक्वेशन आहेत त्याला सुद्धा आपल्याला इन्व्हर्जन मेथडनं सॉल्व्ह करायचे. तर बघा असं येईल. मग आपण दिलेले इक्वेशन अगोदर घेऊ. गिवन इक्वेशन्स आर पहिलं इक्वेशन आहे 2x + 6y = 8 आणि दुसरं इक्वेशन आहे x + 3y = 5. हे दोन इक्वेशन आहेत. हे जे दोन इक्वेशन आहेत त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घेऊ. राईट these equations in matrix form. तर असं येतील मग इक्वेशन. पहिला मॅट्रिक्स असा येईल, त्याच्यामध्ये पहिल्या इक्वेशनचे कोएफिशियंट 2 आणि 6, दुसऱ्या ह्याच्यामध्ये x आणि y चे, दुसऱ्या रो मध्ये x आणि y चे कोएफिशियंट इथं 1 आहे x चा आणि y चा आहे 3. त्याच्यानंतर कोएफिशियंट मॅट्रिक्स x आणि y इक्वल टू कॉन्स्टंट टर्मचा मॅट्रिक्स इथं 8 येईल आणि या ठिकाणी 5 येईल. आणि हे जो मिळालेला मॅट्रिक्स आहे हा या फॉर्मचा आहे बघा. इट इज ऑफ द फॉर्म a × x = b. या फॉर्मचा तो हा मॅट्रिक्स आहे. तर नंतर तर बघा मग a = या ठिकाणी व्हेअर a = असतो, व्हेअर या ठिकाणी a = असतो पहिला मॅट्रिक्स म्हणजे हा 2 6 आणि 1 3, 2 6 1 3. x = असतो कॉलम मॅट्रिक्स x आणि y चा, आणि b मॅट्रिक्स असतो म्हणजे शेवटचा असतो b मॅट्रिक्स, अँड b = कॉन्स्टंट टर्मचा कॉलम मॅट्रिक्स 8 आणि 5. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली a इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. लेट अस फाइंड a इन्व्हर्स. नंतर तो आता त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करावा लागतो, जेणेकरून तो जो मॅट्रिक्स आहे a तो इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही. तर बघा देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ a = डिटर्मिनंट मध्ये किमती येतील 2 6 1 आणि 3, 2 6 1 आणि 3. मग या ठिकाणी येईल 2 आणि 3 चा गुणाकार, 2 आणि 3 चा गुणाकार किती येईल 3 2 6 वजा 6 आणि 1 चा गुणाकार 6 आणि 1 चा गुणाकार 6 1 6 आणि 6 वजा 6 या ठिकाणी 0 येतो आणि डिटर्मिनंट आला a चा 0. आणि जेव्हा a चा डिटर्मिनंट 0 येतो त्यावेळेस तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नसतो. बघा देअरफॉर a इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. जर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नसेल तर त्याची आपण व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. देअरफॉर द व्हॅल्यूज ऑफ x and y does not exist. त्याच्या व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाहीत, डज नॉट एक्झिस्ट. आणि अशा प्रकारे जर a चा डिटर्मिनंट 0 असेल तर x आणि y च्या व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाहीत.